हॅलो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर मला 2-3 दिवसांपासून दहीवडे खायची खूप इच्छा होती। त्यासाठी मुगाची आणि उडदाची डाळ सेम क्वांटिटीमध्ये भिजत घातली, स्वच्छ धुवून 3 तास भिजवली आणि मी ना दहीवडे पहिल्यांदा मुंबईमध्ये खाल्ले होते। बालाजी रेस्टॉरंट होतं बँड्रामध्ये, पण खूप टेस्टी दहीवडे होते त्यांच्याकडे। मग त्यानंतर पूर्ण पिंपरीमध्ये शोधले पण कुठेच मिळाले नाही। पुदिनाची थोडीशी चटणी बनवली, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं आधी वाटून घेतलं। त्यानंतर 3 तासानंतर डाळ वेगळी मी ठेवली, कारण म्हणजे लक्षात येईल तर तुम्ही एकत्रही भिजवू शकता। मुगाची आणि उडदाची डाळ दोन्ही सुद्धा मी छान बारीक करून घेतल्यात। उडदाची डाळ थोडी घट्ट ठेवली आहे, मुगाच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकले आणि दोन्हींचं छान बॅटर बनवलंय। मला दहीवडे खूप आवडतात आणि मी जेव्हा घरी ट्राय केले ना तर मला ते त्या हॉटेलपेक्षा जास्त आवडले होते। त्यामुळे मी आता घरीच बनवते। आधी वाटायचं की खूप अवघड असेल, पण खूप सोपं आहे। बॅटरमध्ये थोडंसं मीठ, आलं आणि थोडंसं हिंग टाकून छान फेटून घेतलं। बॅटर डबल होईपर्यंत फेटायचं। खूप हात दुखून येतो पण ते फेटावंच लागतं। त्यानंतर पाण्यावरती थोडंसं बॅटर टाकून बघायचं की ते तरंगतंय का। तरंगत असलं की समजायचं की ते बॅटर रेडी झालं आहे। त्यानंतर कमी आचेवरती तेलामध्ये सगळे वडे तळून घेतले आणि दह्यामध्ये थोडीशी पिठी साखर बनवली, घरीच बनवली आणि फेटून घेतलं छान दही। थोडंसं कन्सिस्टन्सी त्याची लस्सीसारखी हवी असते, जास्त घट्ट नको असतं, त्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं। छान वडे तळून घेतले आणि बाजूला काढले। 5 मिनिटानंतर दह्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं म्हणजे छान चव येईल। थोडंसं कोमट पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि मीठ टाकून वडे त्याच्यामध्ये भिजत ठेवले। 5 मिनिटानंतर वडे छान पिळून घेतले आणि वाटीमध्ये टाकले। त्यानंतर वड्यांवरती थोडंसं दही, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो, पुदिनाची केलेली चटणी आणि माझ्याकडे थोडंसं चिंचेचा कोळसुद्धा होता, तो पण मी त्यात थोडासा ॲड केला। त्यानंतर त्याच्यावर लाल तिखट, काळं मीठ, जिरेपूड, चाट मसाला हे सगळे मसाले टाकले। लाल तिखट त्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, त्यावर परत थोडंसं दही टाकलं म्हणजे ते छान गार्निश झाल्यासारखं वाटेल। दहीवड्यामध्ये जास्त करून डाळिंब मला आवडतं, त्यामुळे मग मी त्यात थोडंसं डाळिंब आणि कोथिंबीरने छान सजवून घेतलं आणि मग टेस्ट केलं। इतके कमाल लागत होते दहीवडे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कळवा की रेसिपी कशी झाली होती। त्यानंतर संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर आम्ही पुण्यात MG रोडला गेलो होतो, तिकडे मग थोडीशी शॉपिंग केली। जास्त काही घेतलं नाही, फक्त एक जीन्स, एक हँडबॅग म्हणजे स्लिंग बॅग आणि त्यानंतर एक शर्ट घेतला होता माझ्यासाठी। आणि त्यांनी मला सांगितलं की मेंबरशिपसाठी आणखी 300ची खरेदी करावी लागेल, म्हणजे तुम्हाला मेंबरशिप पण मिळेल आणि 100 रुपीज ऑफ पण। म्हणून मग मी एक लिप मास्क घेतला, त्यांच्याच कंपनीचा होता बहुतेक। आणि ही खरेदी झाल्यानंतर मग मी गेले फ्रीजच्या काही वस्तू घ्यायला। तिकडे गेल्यानंतर मला हे बाउल्स खूप जास्त आवडले, त्यामुळे मी बाउल्स आणि हे फ्रीजचं सामान घेतलं। म्हणजे मला ट्रेस पाहिजे होते, म्हणजे फ्रीज छान ऑर्गनाइज ठेवता येईल, म्हणून मग मी ते थोडेसे ट्रेस घेतले, बाउल्स घेतले होते आणि मला आवडले होते हे कप्स। तर मी 2 कप घेतले होते। धीरज तर चहा पित नाही, पण मी तरी पण 1 कप त्याच्यासाठी आणि 1 माझ्यासाठी घेतला होता। त्यानंतर आम्ही बिलिंगसाठी गेलो आणि ते दादा आम्हाला विचारत होते की तुम्ही शूट का करताय, तर धीरज त्यांना सांगत होता की ती व्लॉगर आहे आणि असं तसं वगैरे। आणि मग माझं सगळं पेमेंट वगैरे करून झालं आणि आम्ही जायला निघालो, तर तेव्हा लक्षात आलं की जी बॅग ठेवली होती आम्ही काउंटरवरती, त्यांनी टोकन दिलं होतं मला आणि मी ते धीरजच्या हातामध्ये दिलं होतं। पण नंतर मग धीरजने ते कुठेतरी पाडलं। आम्ही भरपूर वेळ शोधलं, त्याशिवाय ती बॅग देत नव्हते। पण नंतर मग मी त्यांना सांगितलं की मी त्या वस्तू सांगते त्याच्यामध्ये काय काय आहेत त्या। एक एक करून सगळ्या वस्तू डिस्क्राईब केल्या आणि मग त्यांनी मला ती बॅग दिली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।